आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटत असतात, वेगवेगळ्या आचारांची, विचारांची, वृत्तीची। या प्रवासात अनेक असामान्य व्यक्तिमत्व आपल्या सहवासात येत असतात आणि बरेचदा आपल्याला त्यांचं असामान्यत्व ते आपल्यापासून दूर गेल्यावर कळतं। असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे सर्वसामान्यात अगदी आपुलकीने सहज मिसळणारे, तरीही आपल्या कर्तृत्वानं, दातृत्वानं आपलं वेगळेपण जपणारे श्रीयुत किशोर गंगाधर संखे, म्हणजेच सर्वांचे लाडके किशोर भाऊ। आज त्यांना आपल्यातून जाऊन 25 वर्ष लोटली, तरी त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध अजूनही या भूमीवर दरवळतो आहे। त्यांचं सर्व शिक्षण पालघरला आर्यन शाळेत झालं आणि ते तिथून शिकून गेल्यानंतर त्या शाळेतले जे जुने शिक्षक होते, इंग्रजी, गणित, विज्ञान, ते कित्येक वर्ष त्यांची आठवण काढत होते। का तर ते म्हणत की किशोर संखे नावाचा मुलगा होता, तो इंग्रजी, गणित, विज्ञान ह्या विषयात इतका हुशार आणि सालस आणि देखणा विद्यार्थी आम्ही कधीही बघितला नाही। तर त्यांचे 11वी पूर्वीची मॅट्रिक ते होऊन ते एल्फिस्टन कॉलेजला मुंबईला इंटर सायन्स तिथे त्यांचं झालं आणि त्याच्यानंतर पुण्याला COEP म्हणजे पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजला ते 4 वर्षाचं त्यांचं शिक्षण झालं। ते UPSC परीक्षेला सिलेक्ट झाले म्हणजे सेंट्रलला आणि त्यांचा रँक 20वा होता त्यावेळेला। तसंच त्यांनी MPSCला सुद्धा क्लास 1ला ते सिलेक्ट झाले। तर UPSCची परीक्षा जरी झाली होती तरी त्यांनी तिथली सर्व्हिस प्रामाणिकपणे नाकारली, कारण एकतर हा सर्वात कुटुंबातला मोठा मुलगा, पाठीवर 9 भावंडं आणि त्यांनी मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची नोकरी धरली। धरणाच्या डिझाईनमध्ये हातखंडा असलेल्या संखे साहेबांचं महाराष्ट्राच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम सुरू झालं आणि त्यांनी पवना धरण, उजनी धरण, हतनूर धरण, उजनी डावा कालवा, नीरा कालवा, खडकवासला कालवा अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर उच्च पदावर राहून काम पूर्णत्वास नेले। चीफ इंजिनियर म्हणून जागतिक बँकेच्या मदतीने सुरू असलेल्या कृष्णा खोरे, वारणा, भीमा, कुकडी, दूधगंगा अशा जवळपास 100 कोटी बजेट असलेल्या प्रोजेक्टची जबाबदारी त्यांनी पेलली। याचबरोबर कोकणातील सूर्या नदी, नातूवाडी, वांद्री, तिल्लारी प्रोजेक्ट, खार जमीन सुधारणा अशा अनेक प्रोजेक्टची आणि कोकण मास्टर प्लॅनची जबाबदारी त्यांनी पार पाडली। महाराष्ट्र राज्याच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये चीफ इंजिनियर, जॉईंट सेक्रेटरी अशा महत्त्वाच्या पदांवर काम करत 1993 मध्ये ते निवृत्त झाले। निवृत्तीनंतरही सरदार सरोवर सारख्या भव्य प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले। श्रीयुत किशोर संखे यांनी कामानिमित्त जपान, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आदी देशांना भेटीही दिल्या। त्यांच्या अनुभवाचा आणि हुशारीचा फायदा अजून हे जे सगळं काम होतं ते भयंकर जबाबदारीचं, गुंतागुंतीचं आणि त्यामुळे त्यांना सतत फिरती असायची। आणि पण झालं काय की त्यांना लगेच गव्हर्नमेंटने 4 आर्बिट्रेशनवर नेमलं, म्हणजे पाणी, तंटा, लवाद। तर त्यामुळे त्यांना परत ते इतकं हेक्टिक काम झालं की कधी कलकत्ता, कधी चेन्नई, कधी गोवा अशी सारखी फिरती होती। तर खरं म्हणजे त्यांना BPचा त्रास होता। त्यावेळेला त्यांनी गव्हर्नमेंटला सांगायला पाहिजे होतं की मी 1 वर्ष आता काही करत नाही, परंतु ते काम ते तसंच करत राहिले। त्यांच्यामध्ये जशी प्रखर बुद्धिमत्ता होती तशी कोमल भावना पण होत्या आणि ह्याचं कारण म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली। ते म्हणजे मोठा मुलगा हा त्यांना
भरपूर आई वडील, आजी आजोबा, मामा, काका, मावश्या, त्यांची मुलं अशा त्या कुटुंबात ते राहिले. त्यांचे जे आजोबा होते ते त्यावेळेचे म्हणजे संस्थानिकासारखं त्यांची राहणी होती. त्यांनी 100ही गाठली होती. तर सोलापूरला असताना तर ह्या मुलांचे रोज संचार समाचारमध्ये कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत भाग घेतले म्हणून नावं येत असेल. आणि माझा मुलगासुद्धा मिडल स्कूल स्कॉलरशिप, हायस्कूल स्कॉलरशिप आणि SSCला सर्व महाराष्ट्रात पहिला आला. सो 2 वर्ष सोलापूरला आणि 2 वर्ष पुण्याला एवढेच मी ॲक्च्युली पप्पांबरोबर राहिलो. म्हणजे अगदी लहानपणी राहिलो असेल पण ते त्याच्या एवढ्या आठवणी नाही आहेत हे एक मला जाणवलं. आणि पप्पा जाऊन 25 वर्ष झालेली आहेत. तर त्यामुळे ती जी मोठी पोकळी म्हणजे पप्पा गेल्यानंतरची जी पोकळी ती खूप मोठी वाटते आणि त्यांच्या आठवणी ॲक्च्युली कमी वाटतात असं थोडंसं मला वाटतं. आणि ते ऐकून थोडंसं तो विचार करून डोळे भरून येतात. पहिली जी 15 वर्ष होती त्याच्यामध्ये भीती, अभिमान आणि थोडंसं कौतुक अशाचं मिश्रण मला आठवतं आहे. पण त्याचबरोबर मी जेव्हा विचार करायला लागलो ते अजून एक लक्षात आलं की पप्पा आणि आई दोघांनीही माझ्याकडे ही जी हाय ॲस्पिरेशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षा ती जागृत केली. तर पप्पा खूप प्रोफेशनली म्हणजे कॉन्शियस होते. म्हणजे भारतात परत आलो त्याचा त्यांना खूपच आनंद झाला होता. पण 1 ते 1.5 वर्षात ते निघून गेले. पण मी McKinsey सारख्या कंपनीत गेलो. 4 वर्षात पार्टनर झालो. 7-8 वर्षात सिनियर पार्टनर झालो. या सर्वांचा पप्पांना खूप अभिमान वाटला असता. आणि त्यामुळे सुद्धा मला ती पोकळी जाणवते की तो आनंद अर्थात त्यांना ते जिथे असतील तिकडून घेत असतील पण मी समोरासमोर तो आनंद मी त्यांना देऊ शकलो नाही. सो शिस्त, अभिमान आणि नंतर मैत्री अशा प्रकारचे ज्या भावना त्या दाटून आल्या. मैत्रीची भावना सांगतो माझ्या मते 10वीपर्यंत 15 वर्षापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे भीती आणि अभिमान या 2 आठवणी होत्या. पण त्यानंतर मैत्री आणि प्रेम. किचन अगदी छोटीच आहे माझ्या अपार्टमेंटमधली पण त्यावरून कल्पना येऊ शकेल. आता मी पुढे येत आहे आणि मग पप्पा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवतील. किचन मध्ये कुकिंग रेंज आहे आणि हे त्याचं हुड आहे. अच्छा. आणि त्याचे कॅबिनेट्स सगळे बसवलेले आहेत. अच्छा अच्छा. इथे ड्रॉवर्स सुद्धा आहेत आतमध्ये. यावरला सीन काय मेन त्याचं फॉसेट हे दोन्ही प्रकारचं पाणी येण्याकरता फॉसेट आहे. त्यानं पाणी जास्त येऊ शकतं. मोठा फ्रीज पण आहे डबल डोअर. हा स्लायडिंग डोअरचा आपली काचेचा शेल्फ आहे. हे असं सहजासहजी बंद होतं. अच्छा. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला ती जाळी आहे का? जाळी आहे. ती जाळी सुद्धा व्यवस्थित उघडते, व्यवस्थित बंद होते आणि कुठेही त्याला फट वगैरे नाही. त्यांची अशी खूप इच्छा होती की मी भारतात परत यावं. मी 12 वर्ष अमेरिकेत होतो त्यामुळे बरेच लोक त्यांना सांगायचे की अमेरिकेला गेलेले लोक काय आता येत नाहीत. आणि 96 साली अशी काय पद्धत नव्हती की जे जातील तिकडे. आणि मला चांगली नोकरी होती, माझी PhD झाली होती आणि त्यामुळे पण ते मी पप्पांमुळे परत आलो हे मला निश्चितच जाणवतं आहे. आणि मला वाईट थोडंसं असं वाटतं की मग त्यांनी शेवटच्या 1 वर्षात त्यांनी मी परत येणार हे समजलं त्या आनंदात त्यांनी ते आमचं कलानगरचं घर रेनोव्हेशनला घेतलं आणि खूप काम केलं. धुळीत त्यांनी 1 वर्ष घालवलं. त्यांचं शेवटचं 1 वर्ष माझ्या मते एखाद वेळेस रेनोव्हेशनच्या धुळीत गेल्याची शक्यता आहे आणि त्याला मी जबाबदार आहे. पण ते त्यांना त्या आनंदात त्यांनी ते सर्व काम केलं की चांगलं घर असेल तर शिरीष परत आल्यावर त्याला हे होईल. आणि मी त्यावेळी अबुधाबीमध्ये होतो त्यामुळे बरंचसं काम पप्पांवर पडलं. त्यांच्या इमोशन समजतात पण मला कधी कधी त्याचा थोडासा पश्चाताप होतो किंवा खेद वाटतो. लहान असताना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. कारण एक अतिशय देखणं भारदस्त व्यक्तिमत्व, गाडीतून उतरतंय, त्याच्याबरोबर बॅग धरणारे ओव्हरसिअर आहेत, फाईल्स धरणारे क्लार्क्स आहेत, ड्रायव्हर फिरतायत. त्यामुळे असं वाटायचं की हा कोणीतरी मोठा अधिकारी आहे. परंतु नंतर कळलं की हा तर अतिशय कोमल असा आपला
बाप आहे. आधुनिक पालकत्वाचे जे नियम असतात ते सगळे तंतोतंत त्यांच्यात उतरलेले होते. म्हणजे कधीही आम्हाला ते ओरडले नाही. प्रेमाने सर्व विषय समजून सांगायचे. आमचे विचार कधीही खोडले गेले नाही. त्या विचारांवर चर्चा व्हायची. त्यात काही वाईट विचार असतील तर त्याचं आकलन ते स्वतः करून आम्हाला त्याचं समजून सांगायचे. त्याचबरोबर जर आमचा काही मुद्दा त्यांना पटलेला असेल तर तो वापरात यायचा. मी 7वीत होते आणि माझे वडील जपानला जाणार होते. पहिल्यांदाच तो परदेश प्रवास असल्यामुळे त्यांनी मला विचारलं की तुला काय पाहिजे. त्यावेळी काही प्रत्येक मुलाच्या मनगटावर घड्याळ नसायचं. मी आपलं जनरल त्यांना सांगितलं की पप्पा मला ना घड्याळ हवं आहे आणि काळ्या पट्ट्याचंच हवं आहे. आता एखाद्या मनुष्याने हो हो काहीतरी आणू वगैरे असं करून तो विषय कदाचित टाळला असता, कारण ते 2-3 महिने होते आणि ते सरकारी कामाकरता गेले होते. पण माझ्या वडिलांनी जेव्हा ते परत आले तेव्हा उच्च प्रतीचे सिल्कचे कपडे, विविध रंगाच्या लेटेस्ट मॉडर्न ट्राउझर्स आणि सिटिझनचं त्यावेळी 7वीतल्या मुलीकरता घड्याळ. मी थक्क झाले. मला असं वाटायचं की ते माझ्यावर एवढं प्रेम करतात म्हणजे ही इज रिअली ग्रेट. पण नंतर कळायला लागलं की ते सर्वांवरच इतकं उत्कटतेने प्रेम करत होते. आईवर त्यांचं अतिशय जीवापाड प्रेम होतं. आजोबांबद्दल ते भरभरून बोलायचे. त्यांच्या मामांचा सहवास आणि त्या सहवासातून मिळालेले संस्कार ह्याच्याबद्दल ते बोलायचे. मला गाड्यांचा शौक होता. गाड्या म्हणजे मला सायकलने जायचं नव्हतं, तर मी जस्ट म्हटलं की मला आता कंटाळा आला आहे सायकलचा. तेवढंच 2 दिवसात त्यांनी मग मला एक स्पार्क नावाची गाडी घेऊन दिली. त्यामुळे असं वाटायचं की माझे वडील म्हणजे मला कुठलीही माझी इच्छा असेल ती पूर्ण करतील. आत्तापर्यंत जे काही समृद्ध आयुष्य मला लाभलं आहे त्या आयुष्य जगायला जी एक व्यक्ती आहे, जी कारणीभूत व्यक्ती आहे ती म्हणजे आमचे पप्पा. पप्पा खरं म्हणजे नात्याने माझे आत्याचे मिस्टर, पण लहानपणापासून मी त्यांच्याकडे असल्यामुळे पप्पा पप्पा हेच माझ्या तोंडात बसलं आणि ते खऱ्या अर्थाने पप्पा असल्याचं त्यांनी आम्हाला जाणून दिलं. पप्पांचा सहवास लाभणं ही एक खूप मोठी माझ्या जीवनातली मिळकत आहे. लहानपणी जेव्हा आलो तेव्हा बोटाला धरून चालण्यापर्यंतचा सहवास, त्यानंतरचा 10वीपर्यंत हा त्यांचा शैक्षणिक सहवास, 10वीच्या पुढे इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत मार्गदर्शन पर सहवास आणि त्यानंतर सर्वात मोठा सहवास म्हणजे माझ्या प्रेमविवाहाला त्यांनी जे भरभक्कम पाठिंबा दिला होता तो म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सपोर्ट आणि सहवास. वसुधैव कुटुंबकम ह्या ओळीला साजेसं असणारं हे व्यक्तिमत्व. खरं सांगतो तुम्हाला, मित्रांमध्ये लीडरशिप करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. 4 मित्रांना घेऊन जाणं खूप वेगळी गोष्ट आहे. पण कुटुंबातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या माणसांना, आपल्या भावांना, बहिणींना आणि इतर नातेवाईकांना स्वतःबरोबर घेऊन जाणं ही खूप खूप कठीण गोष्ट आहे. आणि पप्पांकडून मी जर एक घेतला असेल तो विचारांचा वारसा. विचार, संस्कार तर होतच होते. आत्यांनी तर संस्कार तर खूपच दिले आम्हाला, पण विचारांचा वारसा त्याचा जो आमच्या पाठीमागे आहे हा सर्वात मोठा आम्हाला मिळालेली देणगी आहे. सांगायच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. मी बरेच वेळ म्हणजे माझ्या शालेय जीवनाचा आणि नंतर माझ्या व्यवसायातला काही अर्लियर डेज मी वर्ष राधा त्यांच्याबरोबर घालवले. आणि बस आता मला थोडंसं वाटतं की मी फक्त 4 ओळी त्यांच्यासाठी लिहिलेल्या आहेत. त्या बोलण्यापेक्षा मी त्यांना वाचून दाखवतो. माझे आदर्श, माझे मार्गदर्शक प्रिय किशोर मामा. कधी न दिसला मोठेपणा, नाही जाणू दिली कसलीच उणीव. मनी होती दूरदृष्टी आणि कर्तृत्वाची जाणीव. चेहरा होता सदैव हसरा, सर्वांचेच होतात तुम्ही प्रिय. कित्येकांचे आयुष्य बनवण्यात होतात सतत सक्रिय.
आयुष्याच्या निर्णायक क्षणी मला तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाले. जीवनात मला पुढे नेण्याचे नेहमीच मोलाचे योगदान मिळाले. जी व्यक्ती सर्वांना आवडे ती देवालाही आवडे. अचानक गेला तुम्ही सोडून सगळ्या कुटुंबाला घोर लावूनी. तुमचे अस्तित्व हृदयात आमच्या कायम राहील. मी या जन्मात तुमचा सदैव ऋणी राहीन. माझ्या आयुष्यात प्रगतीची वाटचाल तुमच्या आशीर्वादाने चालू आहे. तुमचा आदर्श सदैव जपण्याचा प्रयत्न मी करत आहे. माझे लाडके मामा. मिस यू सो मच. 1977-78च्या सुमारास सुरतला माझ्या बिझनेसमध्ये मला फार मोठा लॉस झाला. मी अतिशय निराश होतो आणि त्याच वेळीस पुण्याला विनोदचं लग्न ठरलं आणि त्या लग्नासाठी म्हणून मी पुण्याला आलो होतो. पुण्यात त्यावेळी अचानक किशोरभाऊ मला एकटेच भेटले. नेहमीप्रमाणे त्यांनी मला प्रश्नच विचारला, काय करतोस? मी स्वतःवरच वैतागलेलो होतो. त्यामुळे मी सांगितलं, काहीही करत नाही, तुम्ही मला इरिगेशनमध्ये नोकरी द्या. त्यावर ते हसले आणि म्हणाले, बघू बघू. विनोदचं लग्न व्यवस्थित पार पडलं आणि मग भाऊ बोलले की हे सोसे कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांच्याबरोबर तू कॉन्ट्रॅक्टिंग कर. भाऊनी कॉन्ट्रॅक्टर तर बनवलंच, पण आर्थिक आणि मानसिक आधार फार मोठा दिला. मुख्य म्हणजे आजही मी भाऊंच्या ऋणात आहे आणि परमेश्वराकडे इच्छा आहे की आजन्म भाऊच्या ऋणातच राहावं. कारण का 3rd इयर इंजिनिअरिंगला मी अशी जस्ट इच्छा दाखवली की मी IASचा अभ्यास करीन. तर पुढच्या 2 दिवसात मला सगळे IASचे त्यांनी सगळे मटेरियल दिल्लीवरनं सगळे आणून दिले. अनफॉर्च्युनेटली आय डिडंट गिव्ह IAS, म्हणजे मी क्लिअर नाही झाले, नाहीतर त्यांचं ते एक स्वप्न पूर्ण झालं असतं. ते न सर्वांवर एज्युकेशनली खूप प्रेम करायचे. म्हणजे मला आठवतं, मी 1996 साली माझ्या लहान मुलाला घेऊन अमेरिकेला गेले होते आणि पहिल्यांदाच गेले होते. लहान मुलगा होता, त्याचे कपडे हे ते करत खूप सामान झालं होतं. अचानक मला माझ्या वडिलांचा फोन आला की अंजू, माझ्या एका कझिनने त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुस्तकांची मागणी केली आणि ती पुस्तकं भलीभक्कम जाडजूड होती आणि त्याचं वजन बरंच होतं. तर त्यांनी मला फोन केला की अंजू, ती पुस्तकं तुला घेऊन यायला लागणार, ती फक्त अमेरिकेत मिळतात. मग मी नेहमीप्रमाणे थोडासा कांगावा केला की माझ्याकडे तर जागाच नाही आहे किंवा माझं बॅगेचं वजन झालं आहे वगैरे. ते म्हणले, त्या वस्तू तिथेच ठेव, त्यानंतर कधीही मिळू शकतील, पण पुस्तकं जी त्या माझ्या कझिनला इंजिनिअरिंग करता लागणार आहेत ती फार महत्त्वाची आहेत, ती तू घेऊन आलीच पाहिजे. मला आठवतं आहे की साधारण मी जेव्हा 15 वर्षाचा 16 वर्षाचा होतो त्यावेळी सांगितलं की पप्पा, आपण शेअर मार्केटमध्ये काहीतरी गुंतवणूक केली पाहिजे, फक्त लँड आणि फ्लॅटमध्ये करायला नको. तर मला अजून आठवतं आहे की ते त्याच संध्याकाळी 7-8 पुस्तकं घेऊन आले शेअर मार्केटवर आणि खाली मांडी घालून बसले आणि 2 आणि 3 तास वाचत होते. ओके. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यात त्यांनी पूर्ण एक शेअर मार्केटचा पूर्ण अभ्यास, त्याचे इन्व्हेस्टमेंट काय करावा, कुठले शेअर, त्यातले बरेचसे शेअर आजसुद्धा आईकडे आहेत. ह्यांना लहानपणापासून क्रिकेट, पोहणं आणि आपलं हे घोड्यावर बसणं आणि शिकार करणं ह्या गोष्टी खूप म्हणजे जन्मजातच त्यांना ते अंगवळणी पडलं होतं. आज आपण किशोर संखे म्हणजे माझे यजमान ह्यांच्या मूळ जन्मगावी आलेलो आहोत. ह्या गावाचं नाव आहे मासवण आणि आपण जिथे बसलो आहे ते त्यांचं घर आहे. पण हे घर आता मुद्दाम वरती डेव्हलप केलेलं आहे. आम्ही जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा जे खाली घर होतं ते जुनं घर आहे, पण तरी पण म्हणजे भात शेती असल्यामुळे त्या घरामध्ये म्हणजे सगळ्या सोयी होत्या, पण भाताचे कणगे वगैरे होते तिथे. तरी 2-3 रूम होत्या. अगदी ह्या घराजवळच त्यांच्या किशोरच्या आजोबांचं घर आहे, मूळ म्हणजे आईचे वडील. तर ते घर म्हणजे जणू एका संस्थानिकाचं घर आहे. म्हणजे ते ह्या गावचे हे होते पाटील आणि ऑनररी मॅजिस्ट्रेट होते त्यावेळेला. हे माझ्या मिस्टरांचं बालपण तिकडेच वाढलं. तर अशा तऱ्हेचं म्हणजे हे संपन्न असं घर होतं आणि सगळे एकमेकाला मिसळून आणि ह्यांच्या पाठीवरची ही 9 भावंडं होती. किशोर भाऊ सर्वांना प्रिय असा माझा भाऊ.
ज्याच्या प्रेरणेने माझ्या आयुष्याचा उद्धार झाला. तो सुट्टीत घरी आला की अण्णांच्या घरामागे एक लिंबाचे झाड होतं. त्याचे लिंबू आवडीने खात असे. त्याला शिकारीचा पण खूप आवड होती. मग आम्ही सर्व उपराळ्याला भिल्ल्याच्या डोंगरात शिकारीला जात असो. एकदा त्यांनी मारलेल्या गोळीने वाघ जखमी झाला आणि जखमी अवस्थेत तो एकदम कड्याच्या वर गेला आणि त्याच्या मागे मागे माझा भाऊ पण वरपर्यंत गेला होता. आज तो आपल्यात नाही आहे, पण त्याच्या मुलांनी शिरीष, अंजू आणि मंजू यांनी त्याच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी हे आजचा समारंभ ठेवलेला आहे. त्याचं मला कौतुक वाटतं. मला माझ्या भावाने 1965-66 साली हाजेलीला राहत असताना मला तिथे शिक्षणासाठी घेऊन गेले आणि ताडदेवमध्ये भाऊसाहेब हिरे विद्यालयामध्ये माझं नाव घातलं. मी तिथे शिक्षण केलं. मग मी इथे पुन्हा गावी आलो. गावचं मग मला भाऊ म्हणाला की जरा इथे शेतीवर वगैरे लक्ष दे आणि शेती कर. आता वडील पण वयस्कर झालेले आहेत. मग मी तेव्हापासून इथे गावीच राहायला लागलो आणि गावी राहत प्रत्येक वेळेला अगदी दिवाळी आली आणि कुठले असे प्रसंग आले सणाचे का सगळे माझा मोठा भाऊ इथे येणार म्हणजे आम्हाला खूप आनंद व्हायचा. आणि भावाचा खूप आदर होता आणि त्या प्रेरणा पण त्यांची खूप होती आमच्यावर आणि त्यांचे प्रत्येक गोष्टीचे सगळे संस्कार आमच्यावर आलेले आहेत आणि आम्ही त्या पद्धतीनेच आतापर्यंत भावाची आठवण घेऊन करत असतो. आणि जे काय आहे ते सगळं मला मोठ्या भावांच्यामुळेच सगळं मिळालेलं आहे. भाऊ येणार असं म्हटल्यावर आमची जय्यत तयारी असायची का चला भाऊ येणार म्हणजे सगळे भावंड येणार, इकडे सगळे एकत्र येणार. मग सगळे एकत्र गप्पा. दिवाळीत मग सगळे इकडे आमच्याकडे गुरं उडवायची प्रथा असायची. भाऊ फटाके खूप सारे घेऊन यायचे एकदम आणि मग सगळे एकत्र फटाके वाजवणार आणि ते एक वेगळे दिवस होते असं मला आठवतं. आणि त्या खूप स्वीट आणि छान आठवणी आहेत त्या काळच्या. आणि भाऊ इतके शांत की कधी ते कोणावर चिडायचे नाही. मी कधी त्यांना चिडताना पाहिलं नाही. आणि त्यांचा एक स्वभाव होता की सगळ्यांना धरून चालायचा आणि इतके साधेपणा. एवढे शिकलेले होते, एवढा मोठ्या पोझिशनवर होते, पण त्यांच्यात जो साधेपणा होता तो मी आजपर्यंत कोणामध्ये पाहिला नाही. कधी त्यांनी मोठेपणा केला नाही. ती एक खरोखर एक आनंद मूर्तीच होती. त्यांच्यातील एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांचे भावंडांवरील प्रेम. मोठा भाऊ म्हणून माझ्याकडे फक्त भावंडांबद्दल कर्तव्य भावना होती, परंतु कर्तव्याबरोबर प्रेम करायला मी त्यांच्याकडूनच शिकलो. लेक्चरर असताना उजनी प्रोजेक्टवर राहण्याचा व काम करण्याचा मला योग आला. तेव्हा त्यांचे इंजिनियर व प्रशासकीय अधिकारी म्हणून कौशल्य पाहिले. त्यांच्या खालच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा आणि आदर होता हे मी पाहिलं. ते स्वतःकरता खर्च करताना विचार करीत, परंतु दुसऱ्याकरता सढळ हाताने मनापासून खर्च करीत. त्यांचे शब्द मला आठवतात. मी माझ्याजवळील पैशांचा व संपत्तीचा फक्त विश्वस्त आहे, मालक नाही. हे त्यांचे अध्यात्मात प्रगत असल्याची लक्षण दाखवतात. आम्ही लहान बहिणी असल्यामुळे भाऊ आणि माझ्यात खूप अंतर होते. लहान असताना भाऊ आणि आमचे बंडू मामा एकत्र मासवणला येत असत. तेव्हा भाऊ देखील आमचे मामाच आहेत असे आम्हाला वाटत असे. दिवाळीत आणि मेमध्ये गावी आल्यानंतर स्वयंपाकघरात आईसोबत लाकडी छोट्या पेटीवर बसून गावाची खुशाली घेत असे. प्रत्येक माणसाबरोबर सौहार्दाने वागणे, प्रत्येकात काहीतरी गमती शोधणे हे खूपच भाऊला आवडत असे. मला मॅट्रिकनंतर कॉलेजसाठी पुण्याला नेले. तेथे भाऊ सोबत राहण्याचा योग आला. अतिशय शांत, प्रेमळ, समंजस असा माझा भाऊ मला गवसला. अजून पुण्याच्या घरात भाऊचे अस्तित्व जाणवते, कारण माहेरचा येणारा मोकळेपणा आणि अस्वस्थपणा मला तेथे जाणवतो. माझ्या वहिनी आणि मुले अंजू, मंजू, शिरीष माहेरच्या सुखाची बरसात करतात. अशा माझ्या भावाला कोटी कोटी आदरांजली. आमच्या गावात मराठी 4थी पर्यंत शाळा होती. पावसाळ्यात बांधावरून ओढ्यावरून जावे लागे, त्यामुळे मला 3री पालघरच्या मुलींच्या शाळेत घातले. तेव्हा मी 8 वर्षाची होते. मला माझी तयारी करता यायची नाही. तेव्हा माझा प्रेमळ मोठा भाऊ माझे केस विंचरून वेणी घालून द्यायचा.
व कपडे दप्तर नीट भरून तो आर्यन शाळेत जात असे. आर्यनमध्ये त्याला स्कॉलरशिप मिळत असे. 4थी व 7वी स्कॉलरशिपची परीक्षा तो पास झाला होता. तो पूर्ण स्कॉलरशिपवर शिकला. 11वीला बोर्डात पहिला नंबर आला होता. नंतर पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला गेला. आमच्या सर्व भावांची तो काळजी घेत असे. तो एक आदर्श पुत्र तर होताच, पण आदर्श विद्यार्थी, भाऊ, भाचा, नातू, पती, पिता. भाऊ हा आदर्शाचा मूर्तिमंत प्रतीक होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विद्यार्थी दशेतील किशोर भाऊ हा अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठेवून गेला आहे. हे आर्यन शाळेतील त्या काळातील शिक्षक वर्ग सांगत असे. आपल्या शाळेत एकच विद्यार्थी नावारूपाला आला, तो म्हणजे किशोर गंगाधर संखे. त्याची बुद्धिमत्ता ही वाखाणण्याजोगी होती. तो तल्लख बुद्धीचा विद्यार्थी होता. त्याचा प्रेमळ स्वभाव आणि विनयशीलपणा हा माईकडून मिळालेला वारसा होता. वेगळे राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. सर्वांसोबत तो सारखेच वागत असे. त्याने कधीच कोणाला भेदभाव केला नाही. वक्तशीरपणा आणि कामाचा उरक हा तीर्थरूप काकांकडून आला असावा. सुट्टीमध्ये आम्ही सर्व एकत्र येत असू. ती अण्णांचे घर म्हणजे आमचे तीर्थस्थान होते. तसेच ते घर म्हणजे एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विद्यापीठ होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पप्पांची माझी ओळख 1994 ते 98 पर्यंत. त्याच्यामध्ये 3 आठवडे 95 मध्ये ते अमेरिकेला आले होते आणि 4 आठवडे 97 मध्ये अमेरिकेला आले होते. त्या अल्प काळामध्ये माझा त्यांच्या बरोबरचा सहवास. पहिला गुण म्हणजे त्यांना संखे पिंपळे परिवार आणि पूर्ण मासवण परिवाराबद्दल अमाप प्रेम होतं. त्याच्यामध्ये 2-3 आठवणी. एक तर त्यांना माहिती होतं त्यावेळेला अथर्व त्यांचा एकच नातू होता आणि त्यांना माहिती होतं की अथर्वला अभियांत्रिक गोष्टी आणि मेकॅनिकल गोष्टी याच्यामध्ये बरीच आवड होती. त्यामुळे कुठेही आम्ही मॉलमध्ये जायचो तेव्हा कुठल्या लेगो किट्स घेणे किंवा त्याला आवडणारे किंवा परत घेऊन त्याला कुठले सायकलचे किट्स वगैरे करता येतील ह्या त्यांनी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या. दुसरा गुण उल्लेख करायचा म्हणजे त्यांनी बऱ्याच लोकांना, नातेवाईकांना किंवा बाहेरच्या लोकांना पण ह्याच्यामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा व्यवसायामध्ये बरीच मदत केली. आणि ह्याचा एक गुण त्याच्यामध्ये असा होता त्यांचा की ज्या माणसाला मदत करत होते ते त्यांना कळायचं पण नाही. हा फारच चांगला गुण होता. या सगळ्या गुणांमध्ये हे सगळे गुण अनुवंशिकतेने त्यांच्या मुलांमध्ये गेलेले आहेत. तर जेव्हा शिरीष भाऊ बहिणींना व्यवसायामध्ये मदत करतो किंवा अंशू प्रत्येकाबद्दल सहानुभूती आणि जाणीव दाखवते किंवा मंजू मदत करायला तयार असते, कोणी अमेरिकेला आलं तर एका पायावर मदत करायची त्याची तयारी असते, हे सगळे अनुवंशिक गुण आहेत आणि ही अनुवंशिकतेचीच किमया आहे असं मी मानतो. He used to take me out to the garden behind the house and to Kamala Nehru Park in Pune quite often. Being the only grandchild who actually got to spend time with him before his passing, I feel very privileged. And over the course of my life, I have come to appreciate this personality who was my Azuba even more. I think he was a mechanically oriented individual and had an artistic bent to him as well, which I think I have inherited from him. And some of my earliest memories from when I was 3 years old are of my grandfather playing around and being an absolutely doting individual. किशोर आजोबांबद्दल मम्माने आम्हाला फारच आठवणी सांगितल्या. We wish we had gotten the opportunity to meet him. I hope that this 25th Punyatithi is a great way to honor his memory. Kamalaji has done a great job of keeping his spirit alive. And ह्या फंक्शनला जमलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. I never got the opportunity to meet Kishore Azuba, but all the stories I've heard about him have given me such a strong impression of him. Everyone who speaks of him with so much love, of his kindness and his generosity. Papa always tells me how spiritual he was, how he was the perfect balance between loving and firm, and what a good partner he was to Ajji. I wish I had the opportunity to meet him in person, but I know he's always around us in the words and hearts of the people who still love him and remember him. And I know he's always guiding us even though we didn't get to meet him in person. अजून एक
लहानपणाची एक अशी आठवण की आम्ही पप्पांबरोबर पवना धरण या ठिकाणी जायचो. पवना धरणाने माझ्यावर खूप एक वेगळाच असा प्रकारचा इम्प्रेशन केलं होतं. आणि पप्पांची सुद्धा माझी अशी इच्छा होती की तिथं आपलं एक घर असावं. पण मग जेव्हा 2007ला 9 वर्ष ते गेल्यावर 8 ते 9 वर्षांनी मी पवनाला परत गेलो, त्यावेळी ती इच्छा माझ्या मनात परत जागृत झाली की माझ्या वडिलांना एक इकडं घर पाहिजे होतं. म्हणून मी एक पवनाला एक घर बांधलं. आणि ती आत्तासुद्धा कोणीही त्या घरी आले तर मी फक्त माझ्या वडिलांची किंवा पप्पांची आठवण काढून सांगतो की हे त्यांच्यामुळे झालं आहे. हे धरणसुद्धा त्यांनी बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा ऊर भरून येतो ज्यावेळी माझ्या घरी येतो. आणि त्यामुळे मला असं सुद्धा वाटतं की पप्पा त्यावेळी असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता. काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे त्यांचा अतिशय सहनशील स्वभाव होता. त्यांना थोडा गाऊटचा त्रास होता, त्यामुळे एकदा 1990 साली मला वाटतं त्यांचा असा पाय अगदी टम्मपुरीसारखा फुगला होता. त्यांना वेदनाही होत होतं त्या. पण ते कुठेतरी जायला निघाले तर मी म्हटलं तुम्ही अशा परिस्थितीत जात आहेत तर म्हणे नाही समीरचं काहीतरी काम आहे. त्याच्यावरनं असं दिसत होतं की दुसऱ्यांसाठी मदत करायची आणि आपली स्वतःची हेल्थबद्दल त्यांनी थोडं अवहेलनाच केली किंवा दुर्लक्ष केलं. कित्येक नातेवाईकांना सढळ हाताने मदत केली पण आमच्यापर्यंत ते कधी पोचू दिलं नाही. जेव्हा ते गेले तेव्हा अनेक लोक भेटायला आले ज्यांना आम्ही ओळखतही नव्हतो. त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला साहेबांनी नोकरी लावली होती, माझ्या मुलीला शिक्षणाकरता मदत केली, आमच्या घराकरता त्यांनी मदत केली, मला नोकरी लावलं. दुसरं म्हणजे त्यांना ना आजोबांवर खूप प्रेम होतं. आजोबा 100 वर्षाचे होणार आहेत तर त्यांच्या नावाने मला एक शाळा काढायची आहे हे त्यांचं स्वप्नच होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं. मासवण गावात त्यांनी एक शाळा बांधली. त्याच्याकरता जो निधी लागतो तो सगळा गोळा केला. काही प्रसंग असे आहेत की मी पेशंटला तपासत असते. 1-2 काका उठले आणि मग त्यांनी मला सांगितलं की आज आम्हाला खूप बरं वाटतंय की संखे साहेबांच्या मुलीने आम्हाला तपासलं. म्हणजे लहानात लहान मोठ्यात मोठं आणि एवढं मोठं कर्तृत्व असूनसुद्धा घरामध्ये अगदी साध्या माणसासारखं वागणं. आणि दुसरं गुण म्हणजे काय आहे, कधीही त्यांनी स्वतःचं म्हणजे इतकं मोठं करिअर असूनसुद्धा ते आम्हाला काहीच सांगायचे नाही की बाहेर काय घडलं वगैरे. आणि ते गेल्यानंतर त्यांचं कपाट आम्ही बघायला लागलो. त्या कपाटाच्या आतल्या खणावर त्यांचा जो बायोडेटा होता आणि त्यांचे जे कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड होते ते वाचून आम्ही गार पडलो की ह्या गृहस्थाने आपल्याला त्याचं स्वतःचं काही सांगितलंच नाही. मला ह्या बाहेरून गोष्टी कळत होत्या. आणि दरवर्षी की उत्तम कामगिरी, एक्सलंट वर्क अशा तऱ्हेचे कॉन्फिडेन्शियल मिळत होते. त्यांचा माझा परिचय म्हणाल तर तसा सर्व्हिसमध्ये आल्यावर झाला, पण त्याच्या आधी कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो म्हणण्यापेक्षा ते मला 2 वर्षांनी सिनियर होते. पण ते एक इंटेलिजंट विद्यार्थी आणि दुसरं म्हणजे अतिशय उत्तम टेबल टेनिस प्लेयर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं टेबल टेनिसमध्ये कौशल्य म्हणजे त्यांची गेम बघण्यासारखी असायची, ती एक आठवण आहे. आणि नंतर मग आमची 1962 सालात सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा परिचय झाला. आम्ही दोघंही CDO म्हणजे डिझाईन्स ऑफिस मुंबईला होतं, तिथं एकत्र आलो. माझी 62 सालात तिथं बदली झाली. संखेसाहेब आधीच होते तिथं. त्यांच्या कामाची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला म्हणजे मला तर अगदी आश्चर्य वाटतं की कुठलेही कागदपत्र ते बघायचे नाहीत किंवा आणायचे नाहीत, परंतु सगळ्या कामांची इत्थंभूत त्यांना बारकाव्यासकट माहिती असायची. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं आम्हाला आश्चर्य वाटायचं की कुठलाही कागद न बघता हे सगळं असं कसं सांगू शकतात. उजनी जी कॉलनी होती भीमानगरला, तिथं आम्ही एक देऊळ बांधलं आणि तिथं दत्ताची मूर्ती स्थापन केली. त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला आम्ही संखेसाहेबांना बोलवलं होतं. त्यांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. असं त्यांचं चतुरस्र असं व्यक्तिमत्व आहे
आणि सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर होता. कुणी त्यांच्याबद्दल काही नकारात्मक बोलल्याचं मला तरी आठवत नाही. ते सुद्धा कोणाबद्दल नकारात्मक बोलतील असंही कधी झालं नाही. मी आणि किशोर हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्र होतो. ते मला 1 वर्ष सिनियर होते आणि विशेषतः किशोरचं म्हणजे सगळीकडे जिमखान्यामध्ये, स्पोर्ट्समध्ये, रेगाटा म्हणजे बोट क्लबमध्ये, टेबल टेनिसमध्ये सगळीकडे अतिशय चांगलं त्यांचं नाव होतं. किशोर आणि कमल यांच्याबरोबर अनेक पिकनिक्स केल्या, ठिकठिकाणी हिंडलो. किशोरच्या विषयी एक मुख्य सांगायचं म्हणजे स्वभाव अतिशय साधा सरळ आणि अगदी साधी राहणी आणि मितभाषी होते त्या मनाने. पण तरीसुद्धा मार्मिक जोक विनोद आमच्या हॉस्टेलमध्ये असतानाचे ते खूपच छान असायचे आणि आम्हाला खूप मजा यायची. आणि असे 12 लोकांचा मिळून एक ग्रुप तयार झाला. इतका ग्रुप तयार झाला तेव्हा आता त्याला 70 वर्ष होत आली. म्हणजे हे 1953 सालची गोष्ट मी सांगतो. 1953 ऑक्टोबरमध्ये आमची साधारणतः ओळख झाली. कारण आम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलो आणि त्यावेळेला तो ऑलरेडी सेकंड इयरला होता. आमचा एक ग्रुप फोटो आम्ही काढलेला आहे. पण त्याच्या अगोदर त्या ग्रुप फोटोसाठी एक आम्हाला टी-शर्ट सगळ्यांना मिळून शिवायचा होता. तर आम्ही सगळे 12 एका शिंप्याकडे गेलो आणि 12 लोकांनी, त्यांच्यामध्ये किशोरसुद्धा होता, आणि आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून एक ब्लू रंगाचा टी-शर्ट, त्याच्यावर टी-शर्ट रेगा मारलेल्या असं आम्ही शिवून घेतलं त्यांच्याकडनं. आणि ती जी आमची ओळख झाली ती अतूट म्हणतात, खरोखर अतूट अशी झालेली आहे. ती इतके जवळ आलो प्रत्येक की कोणतंही कार्य, कोणतंही समारंभ आम्ही कधी एकमेकांशिवाय केलं नाही. आणि त्याला मुख्य कारण म्हणजे आमची सगळ्यांची फॅमिली. हे त्याला मी सगळ्यांना जास्त करून कमलला मी जास्त देईन की बाबा तिनेसुद्धा सगळ्यांना धरून ठेवलं. आणि ती आज तागायत. आता आमच्यापैकी आम्ही फक्त 4 जण पुरुष राहिलेलो आहोत. किशोर त्याच्यामध्ये मोठा एक दुवा होता आणि तो गेला. त्यावेळेला आम्हाला खरं वाटलं नाही, अजून खरं वाटत नाही. अजूनसुद्धा आम्ही कमलकडे जातो त्यावेळेला किशोरच्या सगळ्या आठवणी आम्ही त्या सगळं उजळत असतो. मोरेकरून गावचं जे साई मंदिर आहे हे 1995 साली बांधण्यात आलेलं आहे. सदर मंदिरामध्ये जी साईबाबाची मूर्ती आहे ही माझी आजी लक्ष्मीबाई लल्लू पिंपळे, त्यांच्या कन्या कमला किशोर संखे आणि त्यांचे पती किशोर गंगाधर संखे यांनी आजीच्या नावाने ही मूर्ती या मंदिरात बसविलेली आहे. सदर मूर्ती ही जयपूरहून बनवून आणली असून सदर मूर्तीचं जे रूप आहे ते शिर्डी संस्थानामधील जी मूर्ती आहे हुबेहूब तशीच मूर्ती ही प्रस्थापित इथे करण्यात आलेली आहे. पालघरला D.Ed कॉलेजची खूप गरज होती आणि माझ्या वडिलांना शिक्षणाबद्दल अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्यांच्या प्रोत्साहाने, त्यांच्या आर्थिक मदतीने आता D.Ed कॉलेजला साथ मिळाली. सामाजिक कार्यासाठी एकत्र येण्यासाठी कुठला तरी हॉल पाहिजे, अशी जागा पाहिजे अशी पप्पांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आईने पुढाकार घेऊन आणि बबन काकांच्या साथीने ज्यांना पप्पांनी मदत केली होती त्यांनी आर्थिकरूपा मदत करून हा हॉल तयार केलेला आहे.
Ruchi is trying to take a photograph of Papa. So beautiful. एक ह्याच्याविषयीचे अजून एक आठवण, ते माझ्याकडे अमेरिकेला आले होते. आई, पप्पा, मी आणि रुची चौघंच होतो घरात. 2 बेडरूमचं लहान अपार्टमेंट होतं आणि एका संध्याकाळी जवळ 1-1.5 महिना होते. त्यावेळी एका संध्याकाळी मी आणि रुची कुठेतरी बाहेर गेलो होतो आणि पप्पा आणि आई स्विमिंग पूलवर गेले. ओके. आणि तिथं पप्पांना एकदम धाप लागायला लागली. ओके. आणि ज्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होतं तसं काहीतरी त्यांना वाटायला लागलं. पण ते आईला म्हणायला लागले, नाही ना आता आपण घरी जाऊ, पटकन घरी जाऊ, मी पडतो थोडं. पण आईचा सावधानगिरी होती, ते त्यांनी लगेच कोणाच तिकडे बाजूला एक कुठली तरी अमेरिकन मुलगी होती, त्यांना सांगून फोन करवला, ॲम्ब्युलन्स मागवली स्वतःवरून आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. अदरवाईज इट वुड हॅव बीन अ इन्सिडेंट. काही गोष्टी प्रकर्षाने वाटतात, ते म्हणजे आईचा ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे माझ्या वडिलांच्या कार्यात मोठा सिंहाचा भाग होता. आईने आम्हावर चांगले संस्कार केले, अतिशय चांगलं आदर्श जीवन जगले. बऱ्याच लोकांना म्हणजे ऑलमोस्ट 12-13 लोक आमच्याकडे राहवली आणि शिक्षणही केलं. आईचा जर पाठिंबा नसता तर कदाचित पप्पांचं कार्य वेगळं वाटलं असतं. त्यामुळे आम्ही ॲक्च्युली आईला हे जे आज काय आहे ते सगळं आईमुळे आहे. मी माझ्या मुलांसमोर कधीही रडले नाही किंवा त्यांना त्यांच्या पप्पांच्या आठवणी सांगून त्यांना दुःखीतही केलं नाही. तर त्यामुळे थोडंसं मला आज वाईट वाटतं आहे. पण एका अर्थी मला समाधानही वाटतं. 93च्या सुरुवातीपर्यंत रिटायर झाले आणि फक्त त्यांना 5 वर्ष मिळाली. 14 एप्रिलला ते गेले. पण त्या 5 वर्षात आम्ही 3 मुलांची लग्न झाली. तर पूर्वी म्हणजे काय लव्ह मॅरेज वगैरे नाही, अरेंज मॅरेज. माझंसुद्धा अरेंज मॅरेजच होतं. पंचक्रोशीतली जे आमच्या समाजातली मुलं होती तर ते मला दाखवण्यात आली आणि असं लग्न झालं होतं. तसंच मुलांची पण लग्न तशीच झाली. पप्पांविषयी त्यांच्याविषयी जेव्हा मी विचार करतो त्यावेळी एक मला जाणवतं की त्यांची स्पिरिच्युअलिटी आणि ती अत्यंत वेगळ्या प्रकारे मला जाणवली. मी कधी ते असे ध्यानस्थ बसलेले वगैरे मी कधी बघितले नव्हते. करत असतील पण कधी बघितलं तसे काय बघितले नव्हते. पण ज्याला ओल्ड सोल असं म्हणतात, म्हणजे अत्यंत स्पिरिच्युअली ॲडव्हान्स ज्यांना म्हणतात, अशा प्रकारचे ते एक व्यक्ती होते असं मला वाटतं. आणि ज्या वंशावळीमधून ते आले होते, म्हणजे त्यांच्या आईकडे म्हणजे माई आजी, आम्ही ज्यांना माई आजी म्हणायचो, त्या मदर टेरेसा असंच मी म्हणेन. म्हणजे त्यांचा काइंडनेस, त्यांचं वात्सल्य हे एकदम वरच्या प्रतीचं होतं. आणि माझ्या वडिलांचे आजोबा, अण्णा आजोबा ज्यांना आपण म्हणायचो, आणि ते 100 वर्ष जवळजवळ जगले, ते सुद्धा ज्यांच्या संत ज्यांना म्हणतात अशा प्रकारचे होते. तर अशा वंशावळीमधून आलेले आणि पप्पा म्हणजे युधिष्ठिर किंवा जसा पहिला मुलगा होता तसं पप्पा माई आजीचे पहिले चिरंजीव, राईट. तर ती सर्व स्पिरिच्युअलिटी त्यांच्यामध्ये उतरली होती असं मला वाटतं. आणि ते कशामुळे मला जाणवलं की त्यांच्यामध्ये जी करुणा होती आणि त्यांच्यामध्ये सर्वांना वाटून टाकायची जी क्षमता होती, त्यांनी स्वतःसाठी कधीच काही ठेवलेलं नाही, कधीच बघितलं नाही. इवन ह्याच्यामध्ये जेवणाच्या टेबलावर सुद्धा आम्ही बसलेलो असायचो त्यावेळी कुठलाही प्रकार असेल ते आधी शिरीषला दे, आधी ह्याला दे. त्यांची पैसे त्यांनी स्वतःसाठी कधीच वापरले नाही, काहीच घेतले नाही. पण सर्वांना वर कसं आणायचं आणि ती कशी संधी मिळवायची, त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा करुणा होती. त्यांच्या ओव्हरऑल म्हणजे ज्यांना स्पिरिच्युअल व्यक्तिमत्व आणि ओल्ड सोल आहेत असं ते मला खूप जाणवतं. पण ते त्या दृष्टीने एकदम उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. समर्थ रामदासांची प्रेरणा घेऊन ही कविता केलेली आहे. वात्सल्याचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, स्थापत्य अभियंता, कर्तृत्ववान अधिकारी, मायेचा अधिपती, सूर्या भीमा आणि पवना, बांधकाम पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता भाऊराया, आचारशील विचारशील, धर्मशील प्रेमशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई, धीर उदार गंभीर, किशोर भाऊ मदतीस तत्पर, कर्तव्य पूर्ण संख्ये परिवार संपन्न केले, देवधर्म राजस्थानी क्षत्रिय,
करावया समस्त मासवण उन्नत, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. या भूमी पालघरचे ठाई, कुटुंब वत्सल ऐसा नाही. माई काका संख्ये परिवार एकत्र राहिला तुम्हा कारणे. कमलाधीर पत्नी शिरीष अंजू मंजूचे जन्मदाता, हेमंत सरोज सुधा मंदा समीर रेशमा कित्येकासी पिता समान. कित्येकास धर्मपिता समस्त कल्याण भाऊराया. श्रीयुत किशोर संखे यांचं जीवन म्हणजे अथांग सागर होता. त्यात कोणीही लहान मोठा जीव सहज सामावून जाईल. इतरांच्या चुका, राग, लोभ शांतपणे पोटात घालणारे, सागराच्या लाटांप्रमाणे सतत इतरांच्या मदतीसाठी झेपावणारे आणि आपले शारीरिक त्रास, मानसिक तणाव इतरांना अजिबात जाणवू न देणारे. आपली सर्व कर्तव्ये, जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडणारे हे शांत व्यक्तिमत्व तितक्याच शांतपणे, कोणालाही पूर्वकल्पना न देता, झाडावरचं एखादं पान शांतपणे गळून पडतं तितक्या सहजपणे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. पण त्यानंतरही त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि कित्येक ज्ञात आणि अज्ञात लोकांच्या आयुष्यात ते एका दीपस्तंभासारखे उभे आहेत आणि अजूनही त्यांना योग्य दिशा दाखवत आहेत. त्यांचे संस्कार पुढील पिढ्यांमध्ये पोहोचवणं आणि त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे.